बंदी असलेल्या प्लास्टिकचा वापर करणाऱ्या व्यावसायिकांविरोधात महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकामार्फत धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे। या मोहिमेअंतर्गत महापालिकेच्या हद्दीतील गांधीनगर परिसरातील दुकानांची या पथकामार्फत तपासणी करण्यात आली। यामध्ये सद्गुरू पॅकेजिंग, आनंद ट्रेडर्स आणि अवतार ट्रेडर्स या दुकानात सुमारे 230 किलो वजनाचा अंदाजे 75,000 किमतीचा प्लास्टिकचा साठा आढळून आला। या प्रकरणी संबंधित व्यापाऱ्यावर प्रत्येकी 5,000 रुपये प्रमाणे 15,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे। आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांच्या आदेशानुसार ही मोहीम राबवण्यात येत आहे। महापालिकेने गेल्या 10 दिवसांपासून या पथकामार्फत शहरात प्लास्टिक मुक्ती आणि स्वच्छतेबाबत जनजागृती मोहीम सुरू केली असून नागरिक आणि व्यावसायिकांना प्लास्टिकचा वापर टाळण्याचं आवाहन करण्यात आलंय। तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, उघड्यावर कचरा जाळणे किंवा रस्ते आणि नाल्यांमध्ये कचरा टाकल्यास संबंधित कायदे आणि नियमांनुसार दंडात्मक कारवाई किंवा गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशाराही महापालिकेने दिला आहे।